नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी असणार आहे मँगो शिरा। तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूयात। तर सर्वात पहिले 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, वेलची, काजू, बदाम, केशर घातलेलं दूध आणि 1 वाटी दूध। इथे साधारणतः 3 आंबे मी घेतले आहेत, पण त्यातले 2च आंबे मला लागले। सर्वात पहिले आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याचा पल्प काढून घ्यायचा। माझ्या फोडी करून झाल्या आहेत। आता मी चमच्याच्या साहाय्याने त्याचा मधला गर काढून घेते। आता तो मँगो पल्प आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि साधारणतः 1 ते 1.5 चमचा साखर त्यामध्ये घातली, कारण आंबा ऑलरेडी गोड होता ना म्हणून। आता एका भांड्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचं। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय झाले की त्यामध्येच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। रवा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। रवा आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचा आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही। आता रवा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गरम दूध घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। त्यानंतर लगेचच त्यामध्ये मी केशर घातलेलं दूध घालत आहे, त्यामुळे नॅचरली कलर येतो आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला मँगो पल्प घालायचा आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे, तर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर घालायची आहे। साखर थोडी अंदाजानेच घालायची, कारण आपण मँगो पल्पमध्ये पण साखर टाकली होती ना म्हणून। हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण शिऱ्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात। वेलची पूड आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला शिरा रेडी आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते। आता गरमागरम सर्व करून घेऊयात।
तर दिसतोय की नाही अगदी छान आणि कलरही अगदी सुंदर. तर कशी वाटली आपली साधी आणि सोपी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत.